किराणा दुकानास अज्ञात इसमाने लावली आग। सुमारे 5 ते 6 लाखांचे नुकसान। श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसाई येथील सुरेश बबन भालके यांच्या गावातील किराणा दुकानात शनिवारी मध्यरात्री अज्ञात इसमाने आग लावली असून त्यात संपूर्ण किराणा दुकान जळून खाक झाले आहे। त्यामध्ये मोठे 3 फ्रीज, काउंटर, किराणा माल, वेल्डिंग मशीन, स्टील कव्हर, स्टील कटर, इतर साहित्य असा एकूण अंदाजे 6 लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे। दुकानाच्या पाठीमागील बाजूच्या पत्र्याला होल पाडून त्यामध्ये पाईपद्वारे पेट्रोल ओतून माचीसच्या सहाय्याने आग लावण्यात आली। पाईप आणि माचीस घटनास्थळी तसेच सापडले असून बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल औटी यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून माचीस, पाईप आणि अर्धवट जळालेला कागद जमा केला। घटनेला 2 दिवस उलटले तरी अद्याप बेलवंडी पोलिसांकडून कोणतीही हालचाल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। सदर कुटुंबाला किराणा दुकानातच उपजीविकेचे साधन असल्याने आता कमावणार काय आणि खाणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे। तर लवकरच आरोपींचा शोध घेऊन आम्हाला भरपाई मिळावी अशी मागणी भालके कुटुंबियांनी केली आहे। आमचे किराणा मालाचं दुकान होतं, ते अज्ञात व्यक्ती तिने मागं पत्र्याला होल मारून पेट्रोल टाकून जाळून टाकलं। तर आमचं 7 ते 8 लाखाचं नुकसान जवळजवळ झालेलं आहे अंदाजे। आणि त्याचे पुरावे पण भेटलेले आहेत आम्हाला। तिथे माचीस भेटली, ते कागद भेटला, तो पाईप आहे तिथे, ते पाईप टाकून पेट्रोल टाकून त्यांनी जाळून टाकलं। आणि सीसीटीव्ही फुटेज पण आम्ही बघितलेत। तो 12:46 आणि 57 सेकंदाला आहे ना, इथे एक गाडी आली, इथं थांबली एक 10-5 सेकंद। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फुटेजमध्ये आम्ही जर बघितलं तर अपष्ट दिसतं, इथून त्या टायमिंगला इथून माणूस पळायला दिसतोय असे। आणि तो माणूस ते पळाला आणि त्या गाडीवर बसला आणि निघून गेला त्या साईडने असे। आणि इकडं प्रचंड आग लागली। आग लागल्या असताना आम्ही बघितलं तिथून ना, की जागे झालो आम्ही की बाबा इथं कुत्रं बघत होतं, लाईटी दिसत होते। आमची यापूर्वी 2दा चोरी झालेली, म्हणजे त्याच्यामुळे आम्ही सावध होतो। मग आम्ही बाहेर आला असताना याच्यातून ह्या पत्र्यातून धूर चालला होता प्रचंड। आल्यावर शटर उघडलं, लाईट पण चालू होती, शॉर्ट सर्किट मला होता, लाईट चालू होती। आम्ही ती लाईट तोडली आणि बंद फ्रीज असताना तिकडून आग लागली असे। आणि ती उघडल्यामुळे काय झालं, ऑक्सिजन आतमध्ये गेल्यामुळे ना त्याने इतका पेट धरला की आम्हाला काउंटर सगळं वाचवता नाही आलं पैशाचं। साधे चॉकलेट सगळं आमच्या हाताला लागले नाहीत। एवढं असं आमची प्रचंड मानसिक आणि आर्थिक हॅरेसमेंट त्या व्यक्तीने केलेली आहे। अनाथ व्यक्ती। रात्री किती वाजता झाली घटना? रात्री ही 1:06 आम्ही फुटेज बघितलं ना, 1:06 याला प्रचंड आग लागलेली असे। आणि 1:12 ते 13-14 आम्ही हजरी। बेलवंडी पोलीस आले होते का? बेलवंडी पोलीस आले आणि त्यांनी पंचनामा केला त्यांच्या पद्धतीने। त्यांना आम्ही जे पुरावे आम्हाला हाताला लागले, काडीसपिटी असेल किंवा ते पेपर जाळ्याला असेल, ते आम्ही त्यांना दिले। ते पाईप पण होता पेट्रोलचा, ते सगळं आम्ही त्यांना पुरावे दिले। पण त्यांनी काय अद्याप त्याच्यावर काही कारवाई केली नाही, त्याच्यावर काही ऍक्शन ते बेलवंडी पोलिसांनी अद्याप काही घेतलेली नाही। तुमची आता मागणी काय? आमची अशी मागणी आहे की बाबा त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून आमचं जे झालेलं नुकसान आहे ना, नुकसान भरपाई ती आम्हाला मिळावी असे। आणि आमचा प्रपंच आम्हाला उभा राहण्यास त्यांनी मदत करावी, थोडीफार काय होईल ती, आणि आम्हाला आमचं उभं करता येईल आणि त्या आरोपीला कठोर सजा होईल, एवढंच आमचं म्हणणं आहे। ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल स्टार इंडिया 1 लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।